brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मागच्या आठवड्यात मी याच ठिकाणी उभं राहून वारकरी संप्रदायाबद्दल अगदी भरभरून बोललो होतो आणि या आठवड्यामध्ये आता परत इथे आणखी एक व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागतो आहे वारकरी संप्रदायाबद्दलच. पण काय तर नगरच्या पारनेरमधल्या एका बाबाने 3 ते 5 वर्ष सलग एका 17 वर्षांच्या म्हणजे 12वीतल्या मुलीवरती अत्याचार केला. अत्याचार नाही, बलात्कार तिचा वारंवार केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, हे आज नाही घडलं, याच्या आधी या बाबावरती 2 376च्या केसेस दाखल आहेत. हे तिथे पोलिसांशी बोलल्यानंतर मला कळलं. आणि मग आता मला विचारायचं आहे की ज्यावेळी असे काहीतरी केसेस दाखल असलेली मंडळी या संप्रदायामध्ये येतात, त्यांना मानपान दिला जातो, त्यांच्या लोक पाया पडत राहतात, तर अशावेळी संप्रदायातल्या सुद्धा लोकांनी त्यांचं बॅकग्राऊंड काय नाही हे व्हेरीफाय करून गावातली माणसं असतील किंवा ह्यामध्ये तर असं दिसतं की एका संस्थेचा अध्यक्ष येतो, त्याबद्दलही आपलं यायचं आहे. अशा सगळ्या लोकांनी या सगळ्यांची जी काही बॅकग्राऊंड आहे ही चेक करावी. त्यांच्यावरती केसेस चालू आहेत आणि ते असतानासुद्धा जर या सगळ्या गोष्टी होत असतील तर संप्रदायाची प्रतिष्ठा या सगळ्यातून पणाला लागते. आणि ते पण कशामुळे, एका माणसाच्या चुकीमुळे. या सगळ्याची FIR मी मुद्दाहून आणली जेणेकरून हा संपूर्ण प्रकार काय हे तुमच्यापर्यंत पोहोचावा. FIR मुलीच्या भावानेच दिली आहे, तो सुद्धा त्यांच्याच संस्थेमध्ये आहे, तो सुद्धा तिथे त्या संस्थेवरती विश्वस्त आहे आणि हे सुद्धा इथे अध्यक्ष म्हणून काम करतात. आता आपण 1 बाय 1 या सगळ्यामध्ये जाऊ आणि मग तुम्हाला कळेल की ह्याने नक्की काय कांड करून ठेवला आहे. बघा, तक्रारदार या सगळ्यामध्ये असं म्हणतात की बाबा या माझे वडील हे इथे असतात, ते मानसिक रुग्ण आहेत आणि आई ही अत्यंत भोळी आहे. आमच्या शेजारीच यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हे वारकरी सांप्रदायिक कीर्तन करणारे महाराज 2016 पासून राहत होते आणि 2021 पासून ते आमच्या इथे म्हणजे ढवळपुरी गावामध्ये वनकुटा रोड इथल्या दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली. त्याच्यामध्ये जवळपास 20 मुलं ही सांप्रदायिक शिक्षण घेतात आता. आणि या संस्थेचा तो बाबा, तो अध्यक्ष आहे, त्याच्या हाताखाली मी सुद्धा काम सांभाळतो आणि त्यामुळे त्यांच्याने आमच्या घरगुती संबंध तयार झाले. मग कौटुंबिक संबंध निर्माण झाल्याने आमचं त्यांच्या घरी येणं जाणं होतं. माझी लहान बहीणसुद्धा ही अर्थात मायनर आहे, नाव घेता येणार नाही आणि पीडित आहे, त्यामुळे विश्वास नाही, मग तीसुद्धा त्यांच्या घरी जात येत होती. आता ते म्हणतात मग काल म्हणजे कधी 14 तारखेला या सगळ्या प्रकरणात काय आलं, 14 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मी घरी आलो तेव्हा माझी बहीण घाबरलेल्या अवस्थेमध्ये घरामध्ये होती. त्यावेळी मी तिला विचारलं की काय झालं तुला. मग तीच म्हणाली की ती एक तर काही सांगत नव्हती. त्यानंतर मी तिची परिस्थिती पाहून मलाही काय कळेन असं झालं की बाबा हिला असं काय झालं आहे. मग मी तिला घेतलं आणि माझ्या मावस भावाकडे गेलो. मावस भावाकडे गेल्यानंतर तिथे गेलो. त्यानंतर तिथे त्याचा मावस भाऊसुद्धा होता आणि आणखी एक भाऊ आमचा इथे उपस्थित होता. मग त्यावेळी त्यांनी माझ्या बहिणीला हिंमत दिली तेव्हा तिने मला आणि माझ्या मावस भावाला सगळी घडलेली घटना सांगितली. काय समजून घ्या, आत्ता संबंधित मुलगी 17 वर्षाची 12वीला आहे. तिने सुरुवातीपासून घडलेल्या घटना सांगितल्या. काय सांगितलं, ती म्हटली की मी जेव्हा इयत्ता 8वीत होती 5 वर्षापूर्वी, बघा ती म्हणते इयत्ता 8वीत होती त्यावेळी एक दिवशी मी त्यांच्या घरी गेलेली असताना त्यावेळी घरी कोणीच नव्हतं. कोणी नसताना त्यांनी मला जवळ घेतलं आणि माझ्या छातीला स्पर्श केला. त्यानंतर त्यांनी चुंबन घेतलं, माझं किस केलं असं इथे लिहिलं आहे. आणि त्यानंतर मी लहान असल्याने मला काही कळत नव्हतं त्यावेळी मी काहीच या सगळ्याला विरोध नाही केला आणि पण मी इथून निघून घरी आली. हे सगळं झालं. त्यानंतर परत एकदा मी माझ्याच घरी एकटी होती. त्यावेळी अनेक वेळा असं झालं की त्यांच्या घरीसुद्धा कोणी नसायचं. तर अशावेळी वेळोवेळी मी त्यांच्याकडे, ते मला बोलवायचे आणि त्यावेळी त्यांनी हे प्रकार माझ्यासोबत केलेले आहेत. त्यानंतर इयत्ता 9वीत असताना एके दिवशी मी त्यांच्या घरी गेली होती. कशासाठी गेली होती तर ते असं म्हणते की त्यावेळी घरी गेलेले असताना त्यांची पत्नी घरी नव्हती. अशावेळी त्यांनी माझ्या अंगावरचे कपडे काढले आणि माझ्यासोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले इयत्ता 9वीत असताना. त्यावेळी ते मला म्हणाले की जर तू झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझे वडिलांना तर असं काय कळत नाही, आई तुझी भोळी आहे, त्यांनासुद्धा मी मारून टाकील आणि तुझा भाऊही संस्थेत काम करतो त्यालाही मी काढून टाकील आणि त्याला मारून टाकील अशी धमकी दिली. आता 9वीतली लेक होती, घाबरली या सगळ्यामुळे. व्हायचं असं की हिच्या घरी कोण जेव्हा नसायचं तेव्हा हा बाबा पण त्याच्या घरी यायचा, थोडा वेळ बसायचा, शेजारीच होते त्यावेळी तो बसायचा. पण तो हे अशा पद्धतीची किळसवाणी कृत्य त्यावेळी करत होता हे या मुलीला आता सांगितलं. मग बाबांनी धमकी दिली होती. मग ते असं म्हटले की त्यानंतर
त्यांच्या घरी कोणी नसताना किंवा माझ्या घरी कोणी नसताना वेळोवेळी त्यांनी असं मला बोलवलं, माझ्यासोबत या गोष्टी केल्या आणि त्यांनी मला सांगितलं की मी 2 हाफ मर्डर केलेले असून तू जर ह्या सगळ्याबद्दल कोणाला बोलली तर तुझ्या घरच्यांचं सुद्धा मी तेच करीन, त्यांना कोणाला मी सोडणार नाही. असं करून तो वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित त्या मुलीसोबत करत होता. आता कुटुंबाला त्रास देईल, भावाची पण नोकरी जाईल, कारण भाऊ त्याच संस्थेमध्ये काम करतो. असं सगळं काय होऊ नये म्हणून शेवटपर्यंत मुलगी काही बोलत नाही राहिली, ती कधीच बोललेली नव्हती. पण 10 मार्चला संध्याकाळी 5:30 वाजता काय झालं बघा. त्यावेळी ती घरी होती असं ती सांगते. यावेळी हा यशवंत महाराजांनी मला फोन करून त्याच्या घरती बोलावलं आणि मी सांगितलं की मी काही येणार नाही. त्यावेळी त्याने मला फोन करून सांगितली की तू जर आत्ता आली नाहीस तर मी तुझ्या आईवडिलांकडे आणि भावांकडे बघून घेतो अशी त्याने धमकी दिली. त्याच्या धमकीला पाहून घाबरून मी त्याच्याकडे गेले. मग त्याच्याकडे गेल्यानंतर त्याने घरातील कम्प्युटर रूममध्ये तो मला घेऊन गेला आणि मला म्हटला की तुला मी फोन केला आणि तू लवकर येत का नाहीस असं म्हणून त्याने मला गालावरती चापटीने मारलं आणि बांबूने सुद्धा हातावर मारलं, डोक्यात सुद्धा त्याने मारलं. 2 वेळा त्याने माझे केस ओढले. ठीक आहे. मग त्यानंतर ते काय म्हणते की नंतर त्याने माझे सर्व कपडे काढले आणि तो किचन रूममध्ये निघून गेला. येताना स्वयंपाकाची लोखंडी पक्कड तो गरम करून घेऊन आला आणि गरम पक्कडने त्याने माझ्या गुप्त भागावरती आणि मांड्यांवरती चटके दिले. ठीक आहे. मी विरोध केला, त्यानंतर माझ्या हाताला पण ह्या सगळ्यामध्ये झटपटीत चटके बसले. आता मी रडत असताना त्याने हे सगळं केल्यानंतर माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ठीक आहे. ही फिर्यादी सांगते. त्यावेळी त्याने मला धमकी दिली, तुझं आता कोणाला काय बोलली तर मी तुला जाळून टाकीन आणि तुला मारूनच टाकीन, तुझ्या घरातलं पण माणूस ठेवणार नाही. तुला याआधी पण मी खूपदा सांगितलं आहे पण तू काय ऐकत नाही. आणि ठीक आहे. त्यावेळी मी अंगातले कपडे घालून तिथून निघून आले. पण मला चटके दिले होते, मला सगळं दुखापत झाली होती आणि मारहाण केली होती, त्यामुळे मला चालायला त्रास होत होता. आता हे सगळं झाल्यामुळे मला काय कोणाला सांगता येत नव्हतं. त्यावेळी 2 दिवस घरीच रडले मी प्रचंड घरी. त्यानंतर मी झोपून राहिले. परंतु मला जेव्हा भावाने हिंमत दिली तेव्हा मी बोलले ह्या सगळ्या गोष्ट आणि म्हणून मी तुम्हाला सगळं सांगत आहे. आणि त्यावरून आता तिचा भाऊ तिथे हा भाऊ आणि मावस भाऊ सगळी मंडळी तिथे FIR दाखल करायला झाली. आता सेक्शन्स या सगळ्यातले क्लिअरली सांगतायत की या सगळ्यामध्ये मेडिकल टेस्ट झाल्यानंतर तिच्या अंगावरती काही व्रण दिसत आहेत, तिला मारहाण झालेली आहे असं आत्ता तरी या सगळ्यामध्ये दिसतंय. अर्थात तिच्या मेडिकल टेस्ट वगैरे झाल्यानंतर आणखी काही गोष्टी या सगळ्यातल्या पुढे येतील. पण 17 वर्षांच्या मुलीने हे खूप क्लिअर कट सांगितलं आहे की तिच्यावरती एकदा नाही वारंवार शारीरिक संबंध तिच्यासोबत प्रस्थापित झालेत. समजून घ्या, मुलगी मायनर आहे या सगळ्यामध्ये. ती 8वी 9वीला असताना तिच्यासोबत ही सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली होती. त्यावेळी ती फारशी काय या सगळ्या गोष्टींना अवेअर नव्हती. पण वडील नाही आहेत, ते मानसिक रुग्ण आहेत, आई साधीसुधी आहे, भाऊ आहे, तो भाऊ पण एकटा असतो तिथे, त्यांच्याच संस्थेत काम करतो, त्याचीसुद्धा इथे नोकरी आहे. आणि साधारण हे जे कोण यशवंत हा जो बाबा आहे कोणतरी, तर हा त्याच्या फॅमिलीसाठी एक इन्फ्लुएन्सर आहे. त्या फॅमिलीसाठी तो एक मोठा माणूस आहे. त्याचा भाऊ म्हणजे हिचा भाऊ पण त्यासोबत काम करतो. या सगळ्यामुळे ती दडपणाखाली होती, आत्ता क्लिअर दिसत आहे. त्यामुळे ती इतक्या दिवसात इतक्या वर्षामध्ये काहीही बोललेली नाही आहेत. ती प्रसंग संपला की ती जायचं आणि ती या सगळ्यातून निघून जायची. पण ज्यावेळी तिला या सगळ्यामध्ये मारहाणही होऊ लागली, चटके येण्यापर्यंत सगळं प्रकरण गेलं, तिला त्या सगळ्यात त्रास होऊ लागला, तेव्हा हिंमत करून ती सगळं बोलली. कारण बाबाने क्लिअर सांगितलं होतं की त्याच्यावरती याच्या 2 हाफ मर्डरच्या केसेस वगैरे आहेत. आता मुद्दा असा आहे, मी हिस्ट्री काढल्यानंतर जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो ते म्हटले साहेब ऑलरेडी 376चे 2 म्हणजे शारीरिक छळ केल्याचेच 2 गुन्हे दाखल त्याच्या आधीचे. आणि आता या प्रकरणात सुद्धा संबंधित बाबा समोर आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. माझ्या माहितीनुसार 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडीसुद्धा मिळाली आहे. मूळ मुद्दा काय, ह्या असल्या नालायकांमुळे अख्खा संप्रदाय, अख्खा समाज बदनाम होतो. आणि असं असताना सुद्धा आपल्या समाजातली बरीचशी लोकं किंवा संप्रदायातली सुद्धा बरीचशी लोकं अशा माणसांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन न करता त्यांना जे गुरुस्थानी बसवतात ना, तिथून हा सगळा प्रॉब्लेम सुरू होतो. कारण शेवटी आपल्या घरातल्या मुलींचा ह्याच्या सगळ्यामध्ये जीव चालला आहे. ह्या सगळ्या प्रकरणात आणखी काय होतं आहे, आणखी डिटेल काढू ह्याची थोड्या दिवसात. मी आता जरा आणखी काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर कुंडलीच बाहेर काढतो की नक्की आणि आत्तापर्यंत काय केलं, काय नाही. त्यातून आणखी सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या समोर येतील. कारण एक गोष्ट क्लिअर दिसते की तो केलेला ऑफेन्स सिरियस आहे का आहे, पण तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे की काय असा प्रश्न या सगळ्यातून निर्माण होतो. कारण याच पद्धतीचे गुन्हे त्याने याच्या आधी सुद्धा केलेत. सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार, आज पुण्यामध्ये.